तिकडं आलंय. नाही संडास तुमचा हा पडवीचा भाग एवढा हा पडवीचा भाग आहे रूम. आता कशी बरोबर पडली, आता बरोबर पडली. दुसरी गाडी पण इथंच टाक पांडू, सेम अशीच लावा पोरांनो. आता येतील ना आता आणते काय आता वाजले बाळा 4:30 वाजला आणि काम चालू आहे ना इथे. आता हे घेऊन जा कुणाला पाहिजे. मग तुला जमणार नाही का हे सांगले तिला हे ऐका पाहिजे पाहिजे तुझी जबाबदारी. नमस्कार, मी विठ्ठल मोरे. सुनीता मोरे आमची मिसेस आल्यात मुंबईवरनं. हे बघा घराला पाणी घालतायत. हां बघा एवढा मोठं घर आहे, काम चालू आहे. 3 BHK. मी 3 BHKच ना, एवढी जागा आहे, काम चालू आहे. मग मॅडम काय म्हणताय? काय म्हणूया कसं काय काम झालंय? मस्त झालंय, छान झालंय का? हां पुढपर्यंत घ्या, पुढपर्यंत घ्या. आणि ही आमची रुची. रुची
नाही मी खाल्लंय. मामा हे माल काय हे खास आमची तुला दूध गेले माल हे करून ठेव आणून ठेव हे दूध गेले की तू त्यांचे मोठे ह्या हो ह्या ना मी विठ्ठल मोरे, माझ्या घराचं काम चालू आहे. हो हे आमची मामी. हो बाई कोण आहे ग हाय हाय हाय. आता दिवाळ घालायचं काम चालू आहे. पुढं दाखवेन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ. हो फ्राय भात ओके बस चलो भाई जरा हे असं घर आहे, जांभ्यावरती घर बांधतोय. पूर्ण हे खडी आणून ठेवलेले आहे. खडी लागणार होती, खडी आणून ठेवलेले आहे. प्लस जांभ्याचा स्टॉक आणून ठेवलेला आहे. आता रिंग मारण्यासाठी लोखंड आणून ठेवलेलं आहे. 12 MM सिगा आणून ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी. आणि आता इथून वरती चढलो, आपल्याला इथून एंट्री नाही आहे, एंट्री फोडून करायची आहे. दाखवतो तुम्हाला. ही शेरी आहे, ही पूर्ण शेरी आहे. ही शेरीची साईज 9x15ची साईज आहे. ही रेती आहे, 15 गाड्या रेती आणून ठेवली होती. आणि इथे बघा, इथून वरती चढण्यासाठी पायऱ्या ठेवायच्या आहेत. इथून वरती चढलं की ह्या समोरच आपला मेन गेट 4.25 बाय 7 फुटाचा आहे. ही खिडकी ठेवली बघा 6 फूट बाय 6 फूट, 6 फूट बाय 6 हॉलची खिडकी आहे ही. यातून आतमध्ये आलात की डायरेक्ट एंट्री हॉलमध्ये. हॉल बघा, हॉलची साईज 15x16ची हॉलची साईज आहे. समोरची पण खिडकी 6 फूट बाय 6 फूट ठेवले असे समोर. आणि पूर्ण हा हॉल आहे, पूर्ण हॉल आहे. इथे तुम्हाला देवघर इथे बघा, इथे देवघर आहे. देवघरमध्ये खिडकी ठेवले 5x5ची खिडकी आहे. आणि ह्याची साईज 9x9ची, सॉरी 8x8ची साईज आहे ह्याची देवरूमची. हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमची साईज 14x12ची साईज आहे. खिडकीची साईज 6x5 समोरची खिडकी, ही 5x5ची खिडकी. अशा 2 खिडक्या ठेवल्या तिकडे आपण. आणि आपलं बांधकाम आता 7 फुटापर्यंत झालेलं आहे. आणि ह्या सेकंड रूम, तर सेकंड रूमला एकच खिडकी आहे 5x5ची. ह्याची साईज 12x13ची साईज आहे, 12x13ची साईज आहे ह्याची. आणि आपलं पूर्ण बांधकाम थप्पी बांधकाम आहे, पूर्ण एकावर एक थप्पी. आता 11 दगड लागलेत आतापर्यंत, पूर्ण 11 दगड लागलेत. आता 11वरती वरून अशी पूर्ण रिंग फिरवायची. आणि रिंग फिरवल्यानंतर परत अजून 3 ते 4 दगड बसतील अजून, म्हणजे आपली हाईट पूर्ण 10 फूट आपल्याला हाईट ठेवायची आहे. आणि इकडे बघा, हा तिसरा बेडरूम, त्याला पण 2 खिडक्या ठेवलेल्या आहेत आपण. ह्या 5x5च्याच खिडक्या आहेत दोन्ही. ह्याची साईज 12x13 ही साईज आहे ह्याची. ह्या टॉयलेट बाथरूम आहे, हा पूर्ण टॉयलेट बाथरूम आहे. 2 दरवाजे आहेत त्याला, टॉयलेट बाथरूमला 2 दरवाजे असे.
आता ह्याच्यावरती पण आपण छज्जा टाका हे पूर्ण पॅक करणार आहे. त्यावरती पाण्याचे टाके ठेवायला करायचे. आणि हा आपला किचन आहे. किचनची साईज बघाल तुम्ही तर अशी 9 फूट आहे. 9 बाय 10चा किचन आहे. आणि खिडकीची साईज 5 बाय 5ची साईज आहे अशी पूर्ण. आणि छज्जा इथे पण छज्जा असा समोरून छज्जा येणार आहेत पूर्ण असा राऊंडनी. आणि त्या रूमसाठी आपल्या 3 रूमला 3 दरवाजाच्यावरती छज्जा येणार आहेत. परत खिडकीवरती बाहेर छज्जा येणार आहेत. आता ह्याची दरवाजाची साईज तुम्हाला नाही सांगितले मी. आता इथे मध्ये हॉलमधनं डायरेक्ट किचनमध्ये येण्यासाठी 4 फुटाची जागा ठेवली. आणि सर्व दरवाजांची साईज 3.25 फूट बाय 7 फूट अशी दरवाजांची साईज ठेवलेली आहे. ही मागची पडवी जाण्यासाठी एक दरवाजा ठेवला आहे. त्याची पण साईज 3 बाय 7 आहे. ही मागची पडवी. इथे चूल बनवायची आहे. चुलीच्या वरती 2 बाय 2.5 बाय 2.5ची खिडकी ठेवलेली आहे. परत इथे आपल्याला मोरी बनवायची आहे. मोरी म्हणजे नॉर्मल आपली भांडी धुवायला. त्याची वरती एक खिडकी ठेवली 2 बाय 2ची. परत इथे एक मोठी खिडकी ठेवली. ही ठेवली आपण 4 बाय 5ची अशी. आणि पूर्ण थप्पी बांधकाम आहे आपलं हे. पूर्ण असं थप्पी बांधकाम. आणि हे इथून मागे जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे. मागे इथे टाकी आहे. टाकीचं आतमध्ये घेतली अशी. आणि इथे पूर्ण प्लास्टर करून कोबा टाकून लादी मारून पूर्ण प्लॅक करून प्लेन असं खुल्लं ठेवायचं. आणि इथे एक पाईप आहे. इथे एक संडास आहे अजून. असा पूर्ण हा मागचा परिसर आहे. ही पडवीची साईज आहे बघा 11 बाय 15ची साईज आहे. आणि इथे संडास आल्यानंतर इथे जय घालून ओपन ठेवायचे. पण पडवी अशी खाली उतारती करायची. आणि हे घर पूर्ण 4 पाकी करायचे आपल्याला. आणि ते घर जोता बांधल्यावर पहिलं बोललो कंपाऊंड करून घ्या. मग ते अर्धच कंपाऊंड केलं आम्ही. इथून सुरुवात केली अशी कंपाऊंडला. अशी करत इकडे जांभा लावला. इकडे आपलं डबरावरती बांधून घेतलं आहे. असं पूर्ण लास्टपर्यंत बांधून घेतलं आहे. ते पाण्यासाठी 2 टाक्या ठेवल्या आहेत. एक 1,500 लिटरची, एक 1000 लिटरची. हे 2 टाक्या ठेवलेल्या आहेत. आणि ही ह्याच्या 3 रूम लाईनशीर आहेत. ती बाजू आहे ही पूर्व दिशा. आणि ही दक्षिण दिशा आहे. इकडं पडवी आली ती दक्षिण दिशेला आले. चला आता परत आतमध्ये जाऊया. परत तुम्हाला समोरची बाजू दाखवतो. समोरून नाही दाखवलं तुम्हाला. इकडे झाडी आहे पूर्ण अशी बाजूला म्हणून कंपाऊंड घालून घेतलं. इकडे खाली एक घर आहे. ही रेती स्टॉक केले ते दाखवले तुम्हाला. ती पूर्ण रेती ठेवले. 15 गाड्या रेती आणून ठेवले. तिकडं जांभा आहे. ही समोरची बाजू आहे आपली. हा फ्रंट म्हणजे समोरची बाजू पूर्ण. तिथे शिडी येणार आहे मध्ये चढायला ह्याच्यामध्ये गॅलरीमधून वरती जाण्यासाठी. अशी तिथून शिडी करायची. आणि इकडं हे पूर्ण आपलं अंगण राहणार आहे. हे पूर्ण साफ करून नंतर अंगण इकडं तयार करायचे. हे अंगण आहे पुरं इकडं. चला पुढे आता आतमध्ये जाऊन व्हिडिओ आपण एंड करूया. या घराला आता आम्ही टोटल 3200 जांभा आणला होता. 3200. त्यातला जवळजवळ मला वाटतं आत्तापर्यंत जांभा आपल्याला 2200 जांभा लागला आहे. अजून 700-800 लागेल वरपर्यंत जाईपर्यंत जांभा. या किचनमध्ये आलो. आणि किचनच्या समोरच असं संडास बाथरूम ठेवलेलं आहे. हॉलमध्ये परत आलो आपण. हा हॉल आहे. हॉल मोठा आय स्पेस झालेला आहे. खिडक्या पण भरपूर मोठ्या ठेवल्या आहेत. खिडकींच्या खाली बघा 4च दगड लावले आहेत अशा हॉलमधल्या. असं इथे एक दरवाजा होणार आहे. हे समोर एक घर तयार होतं आहे बघा नवीन. ते एक घर आहे. इथे टावर आहे BSNL टावर. ते खालच्या साईडला एक घर आहे. इथे आमचं ST स्टँड आहे. इथे ST आमची फिरते. लास्ट स्टॉप पोलादपूर ते दाबेळ. हे बघा किती जुनं झाड आहे आमचं आंब्याचं. समोरचं मोठं झाड. आणि इकडे एक घर आहे बाजूला. इकडे एक घर आहे. इकडे घर आहे.
आणि हा असा परिसर आहे. ही मोकळी जागा आहे एवढे इकडे. असा बघा, ही आपलं पश्चिमेला दरवाजे आहेत, तिकडे येत आहेत. असं आहे. असं आता तुम्ही म्हणाल घर किती बाय कितीचं आहे. आता पडवी सोडलात तर 31 बाय 42चं घर आहे. आणि पडवी धरली पूर्ण तर 53 बाय 31चं घर होईल पूर्ण. आता पावसात काम केलेलं आहे जांभेचं. पूर्ण जांभा पावसात बांधलं आहे. आता त्यावर ते रिंग फिरवणार आहेत. 2 दिवसात मिस्त्री येणार आहेत. आलेत की हे एवढं लोखंड आणून ठेवलं आहे. त्याच्या रिंगा तयार करून लगेच काम चालू करायचे रिंग मारण्याचं. तो पण व्हिडिओ दाखवीन तुम्हाला मी.